नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची 20 गुणांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ दिला जाईल आणि यामध्ये विचारलेले प्रश्न पहा. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर धन असते. 2. समुद्रात बुडालेल्या जहाज किंवा वस्तूंना शोधण्यासाठी सोनार तंत्र वापरले जाते. बहिर्वक्र आरसा प्रकाश किरणांचे अपसरण करतो. त्यानंतर ब भाग, खालील उपप्रश्न सोडवा. सत्य की असत्य ते लिहा. अंतर्वक्र आरसा आभासी प्रतिमा तयार करतो. असत्य. विसंगत घटक ओळखा. कागद, कापड, चटई, धातूचा पत्रा. विसंगत घटक आहे कागद. त्यानंतर 3. एका वाक्यात उत्तर लिहा. ध्वनी म्हणजे काय? वारंवारितेच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान म्हणजेच उच्च नीचता ठरते, यालाच ध्वनी म्हणतात. प्रतिध्वनी. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय. त्यानंतर सी. अवश्राव्य ध्वनी. ए. श्राव्यातीत ध्वनी बी आणि अन्य ध्वनी सी. पुढचा आहे शास्त्रीय कारणे लिहा. प्रश्न 2. अ भाग 4 गुणांसाठी. 1. वर्गात प्रतिध्वनी ऐकू येत नाही. 2 आहे दाढी करण्यासाठी अंतर्वक्र आरसा वापरतात. उत्तर. दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी अंतर्वक्र आरशाचा वापर केला जातो आणि त्या आरशाला दाढी लावली जाते. चांदीच्या धातूचा परावर्त लेप दिल्याने अंतर्वक्र आरसा तयार होतो. परावर्तक पृष्ठभागावर ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागावर संरक्षण म्हणून वापरतात. त्यानंतर टिपा लिहा. सोनार तंत्रज्ञान. याचे लघुरूप म्हणजे सोनार होय. पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्राव्यातील ध्वनी तरंगात उपयोग करून सोनार मोजले प्रक्षेपण शोधक असतात. ते जहाजावर किंवा बोटीवर बसवले जातात. प्रक्षेपक श्राव्यातील ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो. पुढचं. आरशाचे सूत्र म्हणजे काय? जेव्हा आपण चिन्हाच्या संकलनावर अंतर मोजतो तेव्हा आपल्या वस्तूचे अंतर्मोज प्रतिमेचे अंतर आणि नाभीय अंतर यांच्या योग्य किमती मिसळतात. वस्तूचे अंतर म्हणजे वस्तूचे श्राव्यापासून अंतर होय. प्रतिमेचे अंतर म्हणजे प्रतिमेचे अंतर होय. म्हणजे प्रतिमेचे ध्रुवापासूनचे अंतर असते. 2. अंधारात वटवाघूळ कसे उडू शकते ते स्पष्ट करा. उत्तर. इटालियन शास्त्रज्ञ स्पलांझानी याने वटवाघुळाच्या शरीरातील विशिष्ट रचनेचा शोध प्रथम लावला. वटवाघुळाचे एक अवयव, कान, नाक, डोळे इत्यादी एक वेळी बंद करून त्यांना अंधारात कडवा सोडून वटवाघुळाच्या अंधारात बेधडक कशी उडते याचे गूढ स्पाइझिलेजने उकलले. कान बंद केलेल्या वटवाघुळाला धडधड स्वतः धापटू लागते आणि डोळे उघडे असूनही त्यांना त्याचा उपयोग होत नव्हता. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आपल्याला पेपर हवा असेल तर त्यासाठी इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.